अति तिथे माती ही म्हण विकासाचा वादा कामाचा माणूस असं म्हणून सध्या आमदारकी टिकवण्यासाठी धडपड करणाऱ्या अजितदादांसाठी क्लिअर कट लागू होते। दुसऱ्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगून पाडणाऱ्या दादांचा एक काळ आणि यंदा अजितदादा त्यांच्या बारामतीतून निवडून येतील की नाही याची गॅरंटी नसण्याचा हा सध्याचा काळ। हे सगळं पाहता बारामती विधानसभेच्या निमित्तानं अजितदादांचे दोन्ही हात सध्या दगडाखाली अडकलेत। असं असलं तरी दिल्लीत ताई आणि राज्यात दादा असं म्हणत बारामतीकर सत्ता संतुलन राखण्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतायत। अजितदादांच्या कामाचा धडाका पाहता त्यांना निवडून येणं तसं फार सोपं होतं, पण अजितदादा एकामागून एक चूक करत गेले, विरोधकांना आयते मुद्दे देत गेले आणि अजितदादांनी बारामती स्वतःच्या हाताने अवघड केली आहे। नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। विधानसभेला अजितदादा बारामतीतून लाखभराच्या लीडनं आरामात निवडून यायचे। त्याच बारामतीतून सुनेत्रा पवार यांना 45,000 मतांची पिछाडी मिळाली। अर्थात त्याच क्षणी अजित पवार यांची आमदारकीही धोक्यात आहे याचा क्लिअर कट अंदाज खासदारकीच्या निकालातून आला होता। मात्र असं असतानाही बारामतीत नेमकं काय चुकलं? कोणी मतदान केलं नाही, लोकांनी इमोशनल होत मतदान केलं की त्यांच्या डोक्यात काही वेगळं चाललं होतं? लोकसभेला जसं केलं तसंच बारामतीकर विधानसभेलाही करणार नाही ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची अजितदादांकडे चांगली वेळ होती। मात्र जागा वाटपाच्या तिढ्यात त्यांचं बारामतीकडे म्हणावं असं लक्ष दिलं गेलं नाही। दुसरीकडे प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी भावाविरुद्ध उभा राहू नको अशी माझी आई म्हणत होती। शरद पवारांनी घर फोडलं आणि आर आबा यांच्यावर केलेलं वादग्रस्त वक्तव्य अशा एकामागून एक चुका अजितदादा करत गेले। अर्थात यामुळे अजितदादा हाताने संकट ओढवून घेतायत। दुसऱ्या बाजूला शरद पवार अगदी संयमानं या सगळ्यावर भूमिका घेत जनमत आपल्या बाजूला खेचून घेतायत। शरद पवारांनी घर फोडण्याचा आरोप केल्यानंतर अजितदादांच्या भावनिक कृतीची शरद पवारांनी केलेली नक्कल ही उलट अजितदादांवरच बूमरँग झाली आहे। अजितदादा जे मनात तेच ओठावर असं अगदी रोखठोक बोलणारे राजकारणी आहेत, तो त्यांचा मूळचा स्वभाव आहे। मात्र त्यांचं हे मनमोकळं बोलणं सध्याच्या राजकीय परिस्थितीत महागात पडू शकतं। त्यामुळे अजितदादांनी मागील काही दिवसात केलेली वक्तव्य पाहता अजितदादा खरंच परिपक्व राजकारणी आहेत का या प्रश्नाची उकल नव्याने करावी लागते। आतापर्यंतच्या बारामती विधानसभेचा इतिहास पाहिला तर अजित पवार कधीही प्रचार करताना दिसले नाहीत। या उलट ग्राउंडवरची धुरा सुनेत्रा पवार, जय पवार आणि सुप्रिया ताई सांभाळत होत्या। अगदी फॉर्म भरायला आणि एक सांगता समारंभाची सभा घेऊन अजितदादा आरामात निवडून यायचे। त्यांचा सगळा प्रचार हा महाराष्ट्रभर चालायचा। आता मात्र एकाच दिवशी 60 ते 70 गावांचा दौरा करण्याची वेळ अजितदादांवर आली आहे। खरं तर एकाच दिवशी 50 ते 60 गावांचा दौरा ही तशी अशक्यच बाब आहे। भेट देणं, तिथल्या जनतेशी संवाद साधणं, साधक बाधक चर्चा करणं, प्रश्न समजून घेणं या सगळ्या गोष्टी पाहता अजितदादा प्रत्येक गावात जो काही 15 मिनिटांचा वेळ देतायत तो किती तुटपुंजा आहे याची आपल्याला कल्पना असावी। दुसऱ्या बाजूला इतक्या अग्रेसिव्हली प्रचार करण्याचा अर्थ आपली सीट धोक्यात आहे असा मेसेज इनडायरेक्टली जनतेमध्ये जातोय, जो की दादांचा मूळ स्वभाव नाही। त्यामुळे हा धावता दौरा अजितदादांना मतदान मिळणं तर सोडाच, उलट त्यांच्या अडचणीचाच ठरू शकतो। यातलाच पुढचा भाग असा तो अजितदादांनी आपल्या काटेवाडी गावात पाडवा साजरा करण्याचा नवा पायंडा पाडला, पण यामुळे गोविंद बागेकडे आणखीनच सहानुभूतीची गर्दी सरकली आहे। याचा विचार कदाचित अजितदादांनी केला नसावा। गोविंद बागेत सणाला सणाचं स्वरूप होतं तर दुसरीकडे काटेवाडीत त्यात काही प्रमाणात राजकीय शक्ती प्रदर्शनाचं स्वरूप होतं। अर्थात अजितदादा लोकप्रतिनिधी या नात्यानं, उमेदवार या नात्यानं ज्या काही गोष्टी करतायत त्या अगदीच योग्य आहेत, पण अजितदादांच्या या कृतीने शरद पवारांना इमोशनल नावाच्या चेंडूवर टोला मारायला मिळतोय आणि नेमका तो चान्स मारून शरद पवार 6 मारतायत। इमोशनल फॅक्टरला आणखीनच हवा देतायत। अर्थात बारामतीत अजित पवारांनी लावलेला हा प्रचाराचा जोर पाहता त्यांचा इतर मतदारसंघातला कनेक्ट तुटू शकतो हे शरद पवारांना ठाऊक असल्यानं त्यांनी दादांना बारामतीतच अडकवून ठेवण्याचा जास्त प्रयत्न केलाय। अर्थात त्यामुळे बारामतीतच नाही तर राष्ट्रवादीच्या इतर जागांवरही त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो। हीच नस ओळखून शरद पवारांनी दादांना बारामतीतच गुंतवून ठेवले। त्यामुळे आता अजितदादा याला कसं टॅकल करतायत ते पाहावं लागणार आहे। थोडक्यात निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला मारक ठरतील अशी वादग्रस्त वक्तव्य करणं, अति भावनिक होणं,
प्रचाराची नीट आखणी न करता येणं आणि विरोधकांच्या हातात विनाकारण मुद्दे देणं अशा एकामागून एक चुका अजित पवार यांच्या बाजूने होताना दिसतायत। त्यामुळे निवडणुकीला अवघे 15 दिवस शिल्लक असताना आता अजितदादा संयम ठेवणार का आणि विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी काही नवीन प्रचार यंत्रणा राबवणार का, यावर त्यांचा बारामतीतील जय पराजय अवलंबून असणार आहे। मलिदा गँग, पक्षफोडीचा आरोप, लोकसभेला सेट झालेलं निगेटिव्ह नरेटिव्ह या परसेप्शनचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटते? विधानसभेला कुठले दादा बारामतीच्या आमदारकीचा गुलाल उधळतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।